केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याचा एक मोठा प्लॅन आखलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मतदारसंघामध्ये नारायण राणेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे त्या मतदारसंघाचे खासदार असणाऱ्या ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना नारायण राणेंचं तगडं आव्हान असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेच्या रिंगणात, विनायक राऊतांना तगडं आव्हान मिळणार। सर्व अफवा असल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या खासदारांना आणि दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे असं समजतंय। त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार का, याबाबत चर्चा सुरू असताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे रिंगणात उतरले तर ते नक्कीच विजयी होतील असं केसरकर यांनी म्हटलंय। पण या सर्व चर्चा अफवा असल्याचं सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केसरकरांचा दावा खोडून काढलाय। मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या। त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत। त्याच्यामुळे राणे साहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदी साहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल राणे साहेबांना अधिकचं माहिती असणार। परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही, अशी आजसुद्धा परिस्थिती आहे। अजूनही राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कुठलीही चर्चा झाली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीचे संपूर्ण जागा वाटपाचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे। आजच्या तारखेपर्यंत सर्व चर्चा अफवा आहेत, कपोलकल्पित आहे। कोणतीच सीट कुणाला मिळाली नाही आहे। या चर्चांना काही अर्थ नाही। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा आधीच करण्यात आली आहे। मात्र महायुतीकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत। राणे मैदानात उतरल्यास विनायक राऊत यांना तगडं आव्हान बघायला मिळणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे 2 कॅबिनेट मंत्री असताना राणेंची उमेदवारी जाहीर करावी लागते। यावरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टोला लगावलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर शिंदे गटाचे 2 कॅबिनेट मंत्री आहेत। असं असताना त्यांनीच खरं तर आपला पक्षाचं अस्तित्व नाही त्यांनी मान्य केलं आणि म्हणून नारायणची उमेदवारी त्यांनी भाजपतर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे। ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला, रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच उमेदवार विनायक राऊत हे भरघोस मताने निवडून येतील। तुम्ही कुठलाही उमेदवार करा। दीपक केसरकर यांनी राणेंचं नाव पुढे केलं असलं तरी भाजपाकडून प्रमोद जठार, रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती। तर शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत सुद्धा इच्छुक आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 2014 आणि 2019 असा सलग 2 वेळा शिवसेनेच्या विनायक राऊतांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना 4,58,022 मतं मिळाली होती, तर निलेश राणेंना 2,79,700 मतं मिळाली होती। 2014 मध्ये विनायक राऊतांना 4,93,088 मतं मिळाली होती, तर निलेश राणेंना 3,43,037 मतं मिळाली होती। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं महाराष्ट्रात 45+चा नारा दिलाय। त्यासाठी तगडे उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे। नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी दिली तर ठाकरे गटाला तगडं आव्हान मिळू शकतं, पण त्यामुळे महायुतीत खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।